ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। गेल्या समासामध्ये आपण सृष्टी कथन जो बघितला बघा, आतापर्यंत आपण क्विक आढावा घेतला तर आपल्याला समर्थांना ज्ञानी भक्त बनवायचंय। मग ज्ञानी भक्त कसा असतो आणि अज्ञानी भक्त कसा असतो, तर अज्ञानी साधकाच्या भूमिकेतून सृष्टी कशी असते आणि ज्ञानी भक्ताच्या भूमिकेतून सृष्टी कशी असते। तर सृष्टी कथन म्हणजे कसं की ब्रह्म आहे, मग ब्रह्मातून सृष्टी निर्माण झाली, मग ब्रह्मातून सृष्टी निर्माण झाली, मग आता ब्रह्मा आता आहे की नाही किंवा ईश्वर आहे की नाही, जर मग ईश्वर सर्वज्ञ आहे, मग ही सृष्टी पण आहे, मग दोन्ही खरं आहे का, मग या दोघात खरं कुठलं खोटं कुठलं। तर समर्थांच्या मते ज्ञानी साधक हा ज्ञानी भक्त असतो आणि या ब्रह्म माया यांचा संबंध आपण आधीच्या 2 समासात बघितला। मग त्या संबंधातनं सो कॉल्ड संबंधातनं सृष्टी निर्माण झाली। मग ते सृष्टीकडे मी बघायचं कसं, तर ह्या दृष्टीनं बघा आपल्याला समर्थांना ज्ञानी भक्त बनवायचं। मग ज्ञानी भक्त म्हणजे काय की बघा, जर हे आपल्याला साधलं नाही ना की ज्ञानी भूमिकेतनं जर आपण बघितलं नाही, असं दोन्ही खरं मानलं, देव पण खरा आहे, सृष्टी पण खरी आहे, सगळंच खरं आहे, मग समर्थांनी एक आपल्याला एक झलक दाखवली गेल्या समासात, हे आपण गेल्या सोमवारी बघितली ही ओवी, की तो असा जो थोडाफार भ्रम आहे, देवाचा भक्त आहे पण त्याला थोडा भ्रम आहे, मग तो भ्रम कसा व्यक्त होतो, तो असा साधक म्हणतो, आमुचा देव बहुसत्य आम्हास आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ। म्हणजे सोप्या शब्दामध्ये एक संत खूप परखड भाषेत सांगायचे, असा साधक देवाला माझ्या व्यवहारातल्या अडचणी पूर्ण करण्याचं एक उपकरण म्हणून मानतो। तो माझा आकांतामध्ये तो पावतो, माझे सर्व मनोरथ पूर्ण होत। समजा नाही झाले तर मग आता किंवा ते काय तीर्थक्षेत्र खूप ते ज्वलंत स्थान आहे, जागृत स्थान आहे, मग ते लुटलं गेलं किंवा काही त्या मंदिरावरती काय चोरी झाली, मग म्हणले आता त्याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, म्हणजे निष्ठा ढळली की नाही, तर काय हो माझ्या नशिबात होतं, प्राक्तन न वचे पालटले ईश्वराचेनी, माझंच नशीब आहे असं, ते ईश्वर तरी काय करणार, अशी निराशा येऊ नये म्हणून समर्थांनी गेल्या वेळे आपल्याला कल्पना दिली होती की परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची, त्या खुणा वेगळ्या कशा हे सांगण्याआधी शिष्याने एक प्रश्न विचारला, की तो प्रश्न आता येईलच, पण गेल्या समासाचा समारोप कसा केला की हे संतांना या खुणा माहीत असतात आणि त्या खुणा संतांना माहीत असतात, ह्या उद्देशाने संत आपल्याला म्हणतात
की ही सृष्टी नाशिवंत आहे, पण तरी सगुण भजावा निश्चित निश्चया लागी. तर सगुण उपासनेचं महत्व ते सांगतात, ते भ्रमापोटी नाही बरं. आणि मग त्यांनी हा एक बघा, ही ओवी ऑफ कोटेड आहे, की इतकं हे आपल्याला कधी मनामध्ये मला शंका उत्पन्न झाली ना, मी ह्या ओवीवरती विचार केला पाहिजे, की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ह्या ओवीचं, या 55 ओवीवर विश्लेषण करणाऱ्या ओव्या आजच्या समासात आपण बघणार आहोत. 3 ओव्या समर्थांनी या संदर्भात घातल्या आहेत, की सगुणाचा आधारानेच आपल्याला निर्गुणापर्यंत जाता येईल आणि ते निश्चयाने जाता येईल, आणि हे आपल्याला संत संघात कळतं. पण शिष्याने प्रश्न विचारला, म्हणलं थांबा, दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्य वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी. हो, पण ते सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, मला जायचंय निर्गुणापर्यंत पोहोचण्याची घाई आहे, पण ते मध्ये दृश्य दिसतंय ना, आणि ते खरं वाटतंय, यासी काय करावे सांगा स्वामी. मग आता बघा, की आपण आपल्याला प्रश्न विचार, की सत्य वाटतं म्हणजे काय वाटतं? सत्य वाटतं म्हणजे काय वाटतं, आणि हे कसं बघायचं? खरं मी मनात विचार केला की ही एक आपल्याला छान डिस्कशन साठी ऍक्टिव्हिटी झाली असते, पण ते माझ्या खूप उशिरा लक्षात आलं होमवर्क साठी. पण आपण विचार करू शकतो की शिष्याने कसं विचारलंय की ही सृष्टी दिसते आणि ती सत्य वाटते, त्याला काय करायचं? मग सत्य वाटते म्हणजे आपल्याला ही सृष्टी दिसते, आपण काय आता रस्ता ओलांडतो, ट्रॅफिक मध्ये रस्ता क्रॉस करतो, मग आपण काय ती सृष्टी नाशवंत आहे म्हणून असा वेडावाकडा रस्ता थोडी क्रॉस करतो, आपण पण जपूनच करतो रस्ता क्रॉस. आपल्याला ही सृष्टी दिसते, ती व्यावहारिक सत्य मानूनच आपण करतो. मग शिष्य विचारतो की सत्य ती दिसते, त्याशी काय करावे ते सांगा स्वामी, म्हणजे काय? तर म्हणजे असं की तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येकाने आपल्याला आपापला विचार केला पाहिजे. का केला पाहिजे? तर असं आहे, आपण विचार केला ना किंवा आपल्याला जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं या समासात मिळतील. आता समर्थांनी सांगितलं आहे या पुढच्या समासामध्ये जवळजवळ 12-14 ओव्या. मला असं वाटतं बरं का, की समर्थांनी पण शिष्याला विचारलं असेल सत्य वाटतं म्हणजे काय, कारण पुढच्या ज्या 12-14 ओव्या आहेत एक्सेप्ट 2, त्या शिष्यच सांगतो सत्य वाटतं म्हणजे काय. तर उपासनेच्या दृष्टीनं सत्य म्हणजे काय ते ते बघायचं, की मी उपासना करतो की मग मी उपासनेत काय मागतो, मी उपासनेमध्ये सत्य मागतो की असत्य मागतो? सत्य मागतो. म्हणजे मला जे काही मिळणार गुरुकडून, काही भगवंताकडून मी मागणार ते खरं आहे, तेच मला, ज्याच्याशी मला जे खरं वाटतं मनामध्ये ते मागणार मी. मग असं समोर म्हणजे सृष्टी खरी वाटली तर मग मी सृष्टीतलंच काही मागेन. आणि मग जर उपासना करताना सारखं डोळ्यासमोर हे पण राहील की अरे काय मी ह्या मूर्तीकडे असं मागतोय, पण ती मूर्ती तर माझी, मग ते बघितलं सगळं आपण, सोन्याची आहे, चांदीची आहे, लाकडाची आहे, मग ती कशी काय देणार मला? मग आता बघा, तुम्ही प्रत्येकाने विचार करा की माझी उपासनाच्या दृष्टीने भगवंताची मी प्रार्थना करतो, या प्रार्थनेच्या दृष्टीने मला सृष्टी खरं वाटते म्हणजे काय वाटतं? बघा तुम्ही आता हे पॉइंट तुम्ही तुमचं चिंतन किंवा रिफ्लेक्शन तुम्ही मला पाठवा ईमेलनी, आपण त्याच्यावर पुढच्या वेळेस विचार करू. पण आता आपण समर्थांकडनंच ऐकू की मला असं वाटतं समर्थांनी त्या शिष्याला विचारलं असेल, की तो शिष्य म्हणला ना ही सत्य वाटते त्याचे काय करावे सांगा स्वामी, ते त्याला काय करू मी? मग समर्थांनी विचारलं असेल इतकी तुला तळमळ आहे तर मग तूच सांग सत्य वाटतं म्हणजे काय, तुला तुला एक्झॅक्ट काय वाटतं? पण शिष्य त्या ओघामध्ये 6-7 ओव्या सांगतो. मग ते समर्थ आपलं एक त्यांचं एक नाटकामध्ये एक स्वगत असतं बघा, स्वगत. ते प्रत्येक ते पात्र बोलतं ते वाक्य, पण ते त्याचे जणू ते मनातले विचार आहेत असं असतं. तर त्याच्यावर दुसऱ्या पात्राने त्याला उत्तर द्यावं अशी अपेक्षा नसते नाटककार म्हणजे ह्याच्यामध्ये. फक्त ते एका पात्रातल्या मनातले विचार ते पात्र बोलून दाखवतं, त्याला म्हणतात स्वगत. तर ते स्वगताच्या 2 ओव्या घातल्यात
समर्थांनी, की त्याच्यामध्ये त्यांनी हे शिष्य जे सांगतो ना की सत्य वाटते कसे काय करावे सांग, हे जे त्याचं हे त्याच्या मनातले जे विचार सांगतो ना त्याचा अनालिसिस हाऊ समर्थ प्रोसेसेस ही समर्थ शिष्याने सांगितलं. त्या 2 ओव्या आहेत आणि मग पुन्हा शिष्य आणखीन 6-7 ओव्या सांगतो की सत्य वाटतं म्हणजे काय. अगदी रोचक आहे बघा. आपण बघू हा पोर्शन. यासी का या तऱ्हेने हा समास तर संपला इथे. मग आता पुढचा समास की मग आता ते म्हणले ठीक आहे याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलले. पण ते सांगतात की पण एवढं लक्षात ठेव मात्र सृष्टी मिथ्या आहे आणि सगुणाची रक्षा केली पाहिजे आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. अनुभवाची खुण अनुभवी जाणती. आता पहिल्या 14 ओव्या शिष्याचंच कथन आहे. पण याच्या नंतरच्या ज्या ओव्या आहेत ना त्या जणू समर्थांनी आपलं चरित्रच सांगितलंय जणू काही असं आहे. त्यांनी जणू काही त्यांचं ते चरित्र आपल्याला बघा त्यांच्या अंतरंगात शिरण्याची एक संधी आहे. पण आता आधी आपण त्या 14 ओव्यात बघू. तर शिष्य म्हणतो श्रीराम पहिली ज्ञाने दृश्य मिथ्या झाले. बघा तुम्ही अद्वैत ज्ञानाने काय केलं. हे दृश्य ब्रह्म आहे. मग ईश्वराने सृष्टी ब्रह्मात आपल्या स्वप्रयत्न निर्माण केली की ज्याला काही उपादान कारण सगळं भगवंतच आहे. हे ज्ञानाने काय झालं दृश्य मिथ्या झालं. बर मग म्हणतो मग तरी का पाहिजे भजन केले. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले. तिने काय प्राप्त झाले हे माझं निरोप पावे. मगाशी तर म्हणलात की आता ते मला जेव्हा प्राप्त होत होतं मला जे अडचणी देव माझ्या आकांताला पावत होता ते म्हणले हे भ्रम आहे. आणि मग भ्रम आहे मग मग तरी मला भजन करायला का सांगतात तुम्ही. हे तेने बघा कसा परखड प्रश्न विचारला. ज्ञानाहून श्रेष्ठ काही असे ना. ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना म्हणजे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही. मग तरी का पाहिजे उपासना. उपासनेने जना काय प्राप्त. बघा किती स्पष्ट शब्दामध्ये शिष्यांनी त्यांच्या शंका त्यांनी हे सांगितल्या. मुख्य सारते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण भजन केलियाचा गुण मज निरोपावा जे समस्त नाशवंत त्यासी भजावे किम निमित्त सत्य सांडून असत्य कोणी भजावे. आहा हे विचार त्याचे किती क्रिस्टल क्लिअर आहेत बघा त्या शिष्याच्या मनामध्ये. त्यांनी विचार केलाय. मग असंच आपण पण रिफ्लेक्शन करूया की मला जी सृष्टी सत्य वाटते मग ती उपासनेच्या दृष्टीनं मी त्या सृष्टीकडे कसं बघितलं पाहिजे. शिष्य पुढे म्हणतो एकीकडे सगुण नाशवंत ऐसे सांगता आणि मग पुन्हा भजन करावे म्हणता तरी कास्यासाठी आता भजन करू. आणि पुढे कसं म्हणतो बघा स्वामीचे भिडेने बोलवेना येरवी हे काहीच मानेना साध्यची झालिया साधना का प्रवर्तावे. शेवटी हेच तर मला साधायचंय की नाही की सगळं ब्रह्म आहे हे ज्ञानच तर मला मिळवायचंय की नाही. झालं आता ज्ञान मला की सगळं ब्रह्मापासून आहे. मग आता तुम्ही इतके थोर आहात स्वामी तर तुमचे मला म्हणजे काय तुम्हाला अपमान होईल की काय असं वाटतं. पण कसं स्पष्ट बोलू तुमचे भिडे मला बोलवता येत नाही आणि हे असत्य तुम्ही मला करायला सांगाल असं म्हणजे मी कसं म्हणू. बघा तो समर्थ ही या 8 ओव्या समर्थांनी कशा प्रोसेस केल्या बघा. तो समर्थ म्हणतात ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे श्रोता. बघा समर्थांनी याचे प्रोसेस कशी केली. निर्बुजलेपणे हा जुना शब्द आहे. इज कन्फ्यूज. तर हे श्रोत्याचं बोलणं ऐकून समर्थ समजले की शिष्य थोडा कन्फ्यूज झालाय. आणि मग काय म्हणले की सद्गुरु वचन प्रतिपालन हेची परमार्थाचे लक्षण वचनभंग करिता विलक्षण सहजची जाहले. की तू कन्फ्यूज झालायस आणि खरं तू विसरला असा रे. का कन्फ्यूज झालास तर म्हणे परमार्थ ज्ञानाची
गमक काय तर म्हणे सद्गुरु वचनाची आज्ञा पालन करणं हे गमक आहे त्याच. तर आता तुम्हाला मी सांगत असताना माय माइंड गोज बॅक 3 years. आमचा 2 वर्षाचा कोर्स होता की नाही, तर तिथे अनेक जण आले होते. फार त्यातल्या काही जणांना आपण भेटलोय असं वाटतं. एकाला तरी भेटलो, हा अविनाशला भेटलो. तर दुसऱ्या स्टडी ग्रुपमध्ये आले होते माझे सहकारी. एनिवे, तर त्यातले एक जण सांगत होते की एक फार संत एक श्रीधरानंद म्हणून एक आहे, अतिशय तमिळ आहे. तर त्यांनी त्यांचे जे 2 स्टुडंट पाठवले होते की नाही, म्हणजे कोर्स शिकायला. तर ते काय म्हणले त्यांना जाताना स्वामीजी, त्यांचे चेन्नई मधले स्वामीजी, की तुम्ही म्हणत 2 वर्ष कोर्सला जाणार, सकाळ दुपार संध्याकाळ दररोज 3 लेक्चर ऐकणार, पहाटे 5:30ला वेद पठण शिकणार, स्तोत्र पाठ करणार, दुपारी 12 वाजता स्तोत्र पाठ करणार, संध्याकाळी आरती होणार, पुन्हा सत्संग होणार मंदिरामध्ये. तर हे जे सगळं शिकवणार की नाही 2 वर्ष, ते म्हणले ही खरी म्हणे शिकवण नाहीच आहे. अरे ही खरी शिकवण नाहीये, मग काय शिकवण आहे? त्यामुळे तिथे जे सांगतील गुरुची आज्ञा पालन करणं 2 वर्ष तक्रार न करता, ही खरी शिकवण आहे, ही मुख्य शिक्षण आहे. आणि बाकीचं जे सांगतात ते आहे महत्वाचं, ते महत्वाचं नाही असं नाही. आणि बघा, आम्हाला तिथे गेल्यावर पहिल्याच आठवड्यात सांगितलं, आपला असं आश्रम सुसज्ज आहे बरं, मला त्याच्याविषयी तक्रार नाहीये, पण आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला इथे जर काही दिसत काही मिळालं नसेल, त्याने सगळं दिलं होतं आम्हाला, छत्री पासून सगळं दिलं होतं, साबण टूथपेस्ट पासून सगळं दिलं होतं. पण ते काही इतरही गोष्टी कोणाला काही पाहिजे असायच्या तर काय ते म्हणायचे, तुम्हाला जर काही इथे नसेल, इफ यू डोंट सी इट यू डोंट नीड इट, हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. तुम्ही विचारूच नका. आम्ही ज्या अर्थी तुम्हाला दिलं नाही आहे त्या अर्थी तुम्हाला त्या वस्तूची गरज नाही. विचारू नका. पण आता ह्याचा विरोध व्हायचा. मग आता एकमेकांमध्ये असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, ह्यांनी असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे ते चॅटर मनात मध्ये चालू असतं ना. त्यांनी आज्ञापालन होत नाही, त्यांनी आज्ञापालनाला भंग, त्याला बाधा येते. तर त्यांना त्या स्वामींनी कसं सांगितलं बघा, मला ते आठवलं. समर्थाने आपले एक्झॅक्ट तीच ओबी सांगितली की ते म्हणले तुम्हाला एवढं सगळं ज्ञान देत आहे मी, पण त्याचं सार काय आहे, सद्गुरु वचन प्रतिपालन हेची परमार्थाचे लक्षण. याचं वचनभंग करशील, मी तुला सगळं उपासना कर सांगत आहे, त्याने तुझे सर्व दुःख जाणार आहेत मी सांगत आहे. मग ते वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले, तो अधपतनाला पावशील, त्यात काय आश्चर्यच नाही. मग तो शिष्य बघा आणखी पुढे तो डाऊट समजून सांगतो. ते म्हणतात, म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे. म्हणतात तो म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे. बघा, तो शिष्य सोडत नाही आपला मुद्दा. तो कसं म्हणतो, हे आता आणखीनच नवीन काय तुम्ही सुरू केलं, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले, तुम्ही हे आणखीन काय सुरू केलं, आज्ञेला मी मानतो तुमच्या, हो पण ते हे देवाला भजायला सांगितलं म्हणजे काय. आणि कसा विचारतो बघा, काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे. देवाने कोणाचं नशीब बदललंय का? होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाही. मला तर काही म्हणतो, मला ह्याच्यात काही तथ्य दिसत नाही, तुम्ही काय सांगतात. आणि म्हणे पण तुम्ही स्वामी आहात, तुमची आज्ञा मानायला तयार आहे हो मी, पण मला ते समजत नाहीये, स्वामीची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरूपा. बघा, आपण सुद्धा इतक्या इफेक्टिव्हली आपलं अज्ञान मांडू शकणार नाही. मी आपली कबुली देतो, तुमचं तुम्ही बघा. मला नसतं जमलं इतकं स्पष्टपणे सांगायला की अरे अरविंद, तू नामस्मरण का करत नाही, तर पूजा का करत नाही, तर मला नसतं सांगायला जमलं की इतक्या स्पष्टपणे. पण
तर बघा, ही जी आपली मनाची द्विविधा, समर्थांपुढे काही एकच शिष्य नसणार, अनेक असतील. तर ते असे आपल्यासारखे कन्फ्युज शिष्य आहेत ना, ते करत पण नाही, का करत नाही ते सांगत पण नाही आणि मनातलं कन्फ्युजन पण जात नाही. त्यांच्यासाठी सुद्धा एक ओळी घातली आहे पुढे समर्थांनी, की त्यांचे पण आता ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, ते समर्थ अशा शिष्याला जरा ओरडतायत बरं का, फार कडक शब्दात आपण काय म्हणतो त्याची हजेरी घेत आहेत. तशी पुढच्या त्या ओव्या आहेत ना, जरा फार कडक आहेत. पण अलाउड आहे, कारण शिष्याने सांगितलं मी तुमची आज्ञा पालन करायला तयार आहे. आणि दुसरं म्हणजे हा 6वा दशक आहे, तर समर्थांना हे अपेक्षित असणार की पहिल्या 5 दशक आपण अभ्यास केलाय, थोडंफार तरी परिवर्तन झालं असणार. तर बघा समर्थ काय म्हणतात बघू. फार समर्थ कडक शब्दात सांगतायत. म्हणले आता या बघा, हे समरी म्हणून आता आतापर्यंत झालं तर शिष्याचा म्हणजे आपलंच अज्ञान. तर शिष्य म्हणतो या कास्यासाठी भजन करू, स्वामीचे भिडेने बोलवत नाही मी, मला स्पष्ट शंका, आता काय तुम्ही रागवाल का काय, होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, तुमची आज्ञा मानतो परंतु त्याचा गुण काय तो निरूपावा. असं कसं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. बघा समर्थ काय म्हणतात. समर्थ जागा ऐक, आता तो इतकं विचारलंय ना, सावधपणे ऐक. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे करणे किंवा नाही. तुला काही करायला लागतं का नाही. आता बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, थोडा एक एक्सरसाइज करू. आता सगळ्यांचे कॅमेरा तर ऑन नाहीये, पण मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याचा फक्त तुम्ही हात वर करून उत्तर द्यायचं बरं का. मी जर आता समर्थांनी काय विचारलं की तुला ज्ञान झालं, मग तू स्वतः काही करायला तुला लागतं का नाही. म्हणजे काय, तू सृष्टी मिथ्या आहे असं तर म्हणलं, झालं ज्ञान सृष्टी मिथ्या आहे. मग आता म्हणजे काय, म्हणजे माझ्या मनाचं, आपण त्याच्यामध्ये कसं, आपण असं नाही म्हणत की सृष्टी मिथ्या आहे, असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो की सृष्टी हे सगळं माझ्या मनाचंच प्रोजेक्शन आहे. असं तुम्ही ऐकलं असेल की दिस वर्ल्ड इज प्रोजेक्शन ऑफ माय माइंड. आता तुम्ही इतर काही गोष्टी वाद. ओके, तर मी विचारतो तुम्हाला, हे विधान खरं आहे की खोटं वेदांताच्या दृष्टीनं, की एक आपल्या विचारधारांच्या दृष्टीनं असं जर कोणी म्हटलं की वर्ल्ड इज प्रोजेक्शन ऑफ, प्रत्येकजण आपापलं म्हणत आहे वर्ल्ड इज प्रोजेक्शन ऑफ माय माइंड, असं कुठल्या वेदांत साधकांनी म्हटलं, तर ते योग्य आहे का, बरोबर आहे का नाही. आपला हात वर करून सांगा. ज्यांना वाटत असेल योग्य आहे त्यांनी हात वर करा. ओके, 1 2 3. ज्यांना वाटत असेल की नाही हे विधान बरोबर नाही, त्यांनी, किंवा त्याच्या आधी आणखीन एक ऑप्शन देतो, माहित नाही. मला माहित नाही. ऍक्च्युली आणखीन एक चौथा ऑप्शन खूप छान आहे, ते म्हणायचं इट डिपेंड्स. ते इंटरव्ह्यू प्रेपचे लोक असतात, त्याच्यामध्ये असं इंटरव्ह्यू मध्ये मला माहित नाही हे एक असं कबूल करण्याच्या, मूर्खपणा कबूल करण्याची चांगली पद्धत म्हणायचं म्हणजे काय की इट डिपेंड्स, म्हणजे काय काय माहिती आहे का नाही काहीच कळत नाही. तर ठीक आहे, आपण विचार करू. पण आता मग त्याला, आता ज्यांनी म्हटलंय की हे विधान योग्य आहे, किंवा एक विचार करा तुम्ही, तर समर्थ आता काय सांगणार आहे, ह्या समासात नाही पण पुढच्या समासात सांगणार आहे. पण या शंकेतनच तर सगळं होतं की नाही, की हे सगळं जग मनाचं प्रोजेक्शन आहे. तर समर्थ सांगणार आहे हे मन पण जगाचाच भाग आहे. जे जगाचा भाग आहे मन, त्याने आणखीन एक प्रोजेक्ट केलंय, म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न पडल्यासारखं आहे. हे सगळं तुमचं मनच खोटं आहे, तर मनाने प्रोजेक्ट केलेलं जग कसं खरं असेल. आणि त्याला खरं मान, आता काय करायचं. पण असं आपल्याला शंका काय येते, आपण जगाला माझं प्रोजेक्शन मानतो. जगाला माझं प्रोजेक्शन मानतो, पण मनाला प्रोजेक्शन नाही मानत, मनाला खरं मानतो. मनाला खरं मानलं की मग सगळे प्रश्न येतात. मग मन खरं नाही बरं. मन आणखी कशावर तरी आधारित आहे. मन आणि जग हे आत्म्याचं प्रोजेक्शन आहे, हे खरं सत्य आहे.
की मन आणि जग हे दोन्ही मिळून आत्म्याचं प्रोजेक्शन आहे. पण माझं मन जगाचा भाग आहे, सूक्ष्म जगाचा भाग आहे, हरकत नाही, पण जगाचाच तर भाग आहे की नाही. हा, तर ते मग ह्यानी काय झालं, मग आता मी माझ्या मनाचं ऐकलं नाही पाहिजे मग, कारण ते मिथ्या आहे. हा म्हणून गुरुचं ऐकलं पाहिजे. म्हणून गुरुचं ऐकलं पाहिजे. मग समर्थ आपल्याला कसे ते बघा, समर्थ शिष्यानी ह्या समाज आधीच्या समाजाच्या शेवटी 2 प्रश्न विचारले की सृष्टी दिसते आणि ती सत्य वाटते, हे असे काय करावे सांगा स्वामी. तर समर्थ त्याचं उत्तर काय करावे न सांगता ते आधी म्हणतात तुला सत्य का सत्य वाटते तेच आधी सांगतो. ते आधी सांगतो की मी व्हाय सत्य वाटणे म्हणजे काय, व्हाय आय गिव्ह व्हॅल्यू टू दिस वर्ल्ड, किंवा मी माझ्या मनाला प्रोटेक्ट का करतो दरवेळे, ह्याचं कारण काय हे सांगतो. आणि हे पटण्यासाठी समर्थाचा आपल्याला 5-6 प्रश्न विचारणार आहेत. समर्थ म्हणतात तुला हे ज्ञान झाले, वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. हे ज्ञान झालं ते ठीक आहे, ब्रह्म सृष्टी मिथ्या आहे, पण तू स्वतःबद्दल काही करतो का नाही या ज्ञानाने. सृष्टी मिथ्या आहे, भजन नाही करा, भजन कर, सगळं फोल आहे भजन, देव पण मिथ्याच आहे, तो असत्य आहे, त्या असत्याची प्रार्थना कशाला करू, हे तुला नाही करायचं. पण स्वतःबद्दल काही तू कर्तव्य करतोस की नाही, स्वतःबद्दल काय करतोस. तर म्हणतात बघा, अज्ञानी आणि ज्ञानी पुरुषांच्या देहाच्या हालचालीत बाहेरून दिसताना काहीच फरक पडत नाही, पण फरक अंतरंगात असतो. कारण अज्ञान कुठे असतं, आता कोणाचा असं काही अज्ञान बाहेर दिसत नाही बरं का, ते आपल्या अंतरंगात दिसत, आपल्या वागणुकीतून प्रगट होत. त्यालाच संत भ्रम म्हणतात त्या अज्ञानाला, आणि ते अंतरंगात असतं. मग या पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये ते ह्या संबंधात आत्मविचारणा करण्यासाठी देहाची ममता आपण कशी जपतो ते सांगणार आहे. आप्त स्वकीयांबद्दल म्हणजे आपल्या निकटच्या कुटुंबियांबद्दल ममता कशी जपतो, ती कशी आपण खरी मानतो, त्याला नाही आपण मिथ्या मानत, माझ्या देहाला नाही मिथ्या मानत. आणि ह्या 2 ममतेतनं काय होतं, एक स्वार्थी तत्वज्ञानाचा उदय होतो. ते 18व्या ओवीत सांगितलंय. आणि या तत्वज्ञानानुसार व्यवहार होतो, ते 19-20व्या ओवीत सांगितलंय. तर बघा, आता हे मी कलर कोड केलंय, देहाची ममता, या सगळं कलर कोड केलंय. तर आपण बघा, आपण तत्वज्ञान आणि व्यवहार गेल्या 2 आठवड्यापूर्वी चिंतन केलं आपण. तर समर्थ विचारतात तू काही ज्ञान झालं तरी तू जेवतो की नाही, पाणी पितो की नाही, मूलमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना, ते पण सुटलंय का तुझं. सगळं जग जर मिथ्या आहे मग जेवतो कशाला, पाणी कशाला पितो. जनाचे समाधान राखावे, आपुले पारिखे ओळखावे, म्हणजे माझ्या आजूबाजूचे लोक समाधानी असावी, त्यांनी मला मान द्यावा असं वाटतं की नाही आपल्याला, त्यांनी माझा अपमान करू नये असं वाटतं की नाही. आणि मग ते वाटतं, आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान. माझ्या कुटुंबातल्या लोकांना मी खरं मानतो, त्यांनी मला मान द्यावा, त्यांनी माझी जाण ठेवावी की मी पण आहे, माझा काही उपयोग आहे, असं काही काही माझ्या अपेक्षा असतात, मग त्या खऱ्या मानतो आणि भजन मोडावं. मग ह्यातनं तत्वज्ञान काय झालं की ज्ञान विवेके मिथ्या झाले, पण मग सगळं सोडून नाही दिलं मी, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. मग भजनच तेवढं का टाकलं. आणि बघा, हे अगदी म्हणजे काय, मर्मावर माझ्या वर्मावर घाव घातल्यासारखं. साहेबास लोटांगणी जावे, नीचा सारिखे व्हावे, आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान. की म्हणतो बाहेर साहेब लोकांशी हांजी करतो, आणि मग घरी सगुणाची उपासना देवाला मानत नाही. तर ह्याचा तुम्हाला मी व्यतिरेकी दृष्टांत दे. व्यतिरेकी म्हणजे कसं, याच्या बरोबर उलट की कसं असतं. तर बघा,
60 70 80 साल पासून मिडल ईस्ट मध्ये पुष्कळ जण जायचे कामाला. तर एक जण गेले होते अकाउंटंट, ते त्या संतांकडे यायचे, भक्त होते त्यांचे आशीर्वाद घेऊन गेले. अकाउंटचं काम करायचे ते. तर तिथे काय झालं 70-72 साली, ते फार म्हणजे मिडल ईस्ट मध्ये. तर तिथे मी गेलेलो नाही, पण मी ऐकलंय लोकांकडून की तिथले जे बॉस लोक आहेत ते म्हणजे काय म्हणायचे, ते अरब लोक आहेत काही. मग त्यांची काही मुलं इंग्लंड अमेरिकेत कुठे शिकायला पाठवतात, त्या खलिफांची मुलं कोणी असतील ते. मग ते आल्यावर ती बॉस होतात त्या कंपनीमध्ये. तो असा एक जण इंग्लंड मध्ये शिकून ICS शिकून आला आणि बॉस झाला. उद्यापासून आला 10 वाजता ऑफिस सुरू होतं. मग कोण कोण आले, कोण कोण नाही. मी साहेबाला लोटांगण घालायचं उदाहरण देतो, त्या गोष्टीमध्ये ते विसरू नका. त्याच व्यतिरिकी उदाहरण म्हणजे बरोबर उलट कसं समर्थांना संतांना कसं अपेक्षित आहे. तर आला 10 वाजता, तो आधीच 5 मिनिटं उभा राहिला दरवाजामध्ये. कोण आहे 10च्या आधी, कोण नाही आले आतमध्ये, सांगा. लिस्ट केली. तर हे जे होते अकाउंटंट ते 10:15 10:30 वाजले तरी आले नाही ते. मग तो त्यांना सांगून गेला, त्या पट्टेवाला तिथला कोण असेल त्याला म्हणता, हे आले नाही अजून, वो जब आएंगे तब उनको सलाम बोलो. उर्दू मध्ये सलाम बोलो म्हणजे मी आतमध्ये बोलवलंय असं सांगा त्यांना. ते आले, सलाम बोलवलंय साहेबांनी केबिन मध्ये, नवीन साहेब आहेत आजपासून. गेला तो. हे 50 वर्षाचे होते. गेला. म्हणले काय म्हणे, किती वाजले आता? म्हणले 11:15 झाले. किती वाजता ऑफिस सुरू होतं? म्हणजे 10 वाजता. हे चीफ अकाउंटंट होते बरोबर त्या फर्म मध्ये तिथे मेन. आता काय नवीन वर्ड CFO काय म्हणतात, CEO काय म्हणे, किती वाजले आता? 11:15 वाजले. म्हणजे उद्यापासून 10च्या आत इथे हजर पाहिजे. ते शांत होते. ते म्हणले जमणार नाही. अरे बापरे, इतकी थंडपणे म्हणले जमणार नाही. का म्हणले? नाही म्हणे, मी उपासना करतो सकाळी 3-4 तास माझी उपासना चालते. ते माझे म्हणे प्रेयर संपल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. तेव्हा तर चरकला जरा तोही, इतकं शांतपणे, इतकं. बर म्हणे जा. त्यांनी काय केलं, यांनी या माणसाची गेल्या 10 वर्ष होते त्या फर्म मध्ये चढत मोठे बॉस झाले होते ते. त्यांचे सगळे रेकॉर्ड मागवले त्यांचे. तर एकदम क्लीन होतं. रजा नाही घेतली कधी जास्ती, काही त्यांचे जे काय फायदे मिळायचे कंपनीचे ते काही घेतले नव्हते. साधं एकदम रेकॉर्ड एकदम स्ट्रेट. मग संध्याकाळी मग 2-3 आठवडे झाले, हा त्यांना परीक्षा करत होता, बघत होता त्यांची प्रलोभन दाखवून असं तसं. त्यांनी त्यांचं नेहमीप्रमाणे चालू ठेवलं. मग 2 आठवडे झाले. मग 2 आठवड्यांनी त्यांनी त्याला बोलावलं पुन्हा केबिन मध्ये आणि म्हणले, तुमचं काम मी बघितलं, फार चोख काम आहे तुमचं. तुमच्यामुळे या कंपनीला खूप फायदा झालाय. तुमच्यामुळे या कंपनीचं खूप प्रोटेक्शन, म्हणजे काय ते टॅक्सेस वगैरे काय जे काय आहे ते झालंय. पण म्हणे तुम्ही जे मला पहिल्या दिवशी सांगितलं की जमणार नाही, तर म्हणे तुम्हाला भीती नाही का वाटली तेव्हा? आणि जे असं मला जे सांगितलं की नाही जमणार, ते कशाच्या जोरावर सांगितलं? त्यांना कसा विचारतो, हे कशाच्या जोरावर सांगितलं? मला काय सांगायचंय, त्या साधकांना साहेबाचे लोटांगणी त्यांनी नाही घातलं. ते म्हणले, माझे शंकर भगवानांची मी उपासना करतो, माझा खरा तर आता तर करविता तो आहे, शंकर भगवान आहे. त्याचा मला आधार आहे. आणि ते सांगत नंतर म्हणजे नंतर 2-3 वर्षांनी झाले त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर तो ऑफिसर त्यांना म्हणायचा, मला तुम्ही आठवड्यातनं 2-3 दिवस तरी येऊन भेटत जा. म्हणजे 5 मिनिटं आलात तरी चालेल, पण म्हणजे तुमच्याशी बोलल्यावर मला चांगलं वाटतं. आणि तो घरच्या अडचणी त्यांना विचारत असे. तर मला हे सांगायचंय की समर्थांनी हे जे उदाहरण दिलं ते म्हणजे असं जे म्हणले त्याला ते खरं आहे. असे त्या काळी अजूनही, आता हे आदलीच उदाहरण आहे, हे समर्थांच्या वेळचं नाही आहे.
हा, तो म्हणला की माणूस म्हणजे तुम्ही 5 मिनिटं तरी भेटून माझ्याशी बोलून जात जा. आणि मग ते कंपनीचं नाही बोलायचा तो घरचे त्याच्या कुटुंबाची काय असेल ते बोलायचा त्यांच्याशी त्याच्याशी. पण बघा कसं कसं आहे की मला ते फार उदाहरण म्हणजे अजून लक्षात आहे. तर समर्थ म्हणतायत की आणि देवाचं न मानावे हे कोण ज्ञान. आणि मग आता आपण आपल्यालाच आणखीन एक प्रश्न विचार की समर्थांनी विचारला असेल कदाचित शिष्याला की अरे तुला देवाची गरज आहे का देवाला तुझी गरज आहे. तू इतकं असं इतकं म्हणत आहे कोणाला कोणाची गरज आहे. त्या नारायण भगवंतांना हरिहर ब्रह्मादिक त्याचे आज्ञाधारक आहे. त्या देवाला तर तू एक सेवा नाही केलीस म्हणून त्याचं काही कमी होणार आहे का देवाचं. तू एक मानवी रंग भजे ना तरी काय गेले. बघा समर्थ किती कडक शब्दात म्हणताय. आणि आता इथपासून ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना त्यांनी समर्थाने जणू काही आपलं चरित्र सांगितलंय की स्वतःच्या अनुभवावर. कसं म्हणले आमुचे कोडी रघुनाथ रघुनाथ आमुचा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवक जन सेवा करिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. आम्ही त्याचे सेवक होत. बघा त्या अकाउंटंट जे होते मिडल ईस्ट मध्ये त्यांनी कसं सांगितलं मी त्याचा सेवक आहे. त्यांनी मला अभय मिळालं. सद्गुरु सांगती सारा सार त्यासी कैसे म्हणावे असार तुझं काय सांगणे विचार सहाणे जाणती. सद्गुरु असार कसं सांगतील. आणि इथे एक फार एक सुंदर ओवी आहे ही समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. आता समजा बघा कोणी राजा आहे आणि त्याचं राज्यपद गेलं की आता कोणी काय म्हणा मोठा नेता आहे तो निवडणूक हरला किंवा काही झालं किती तो आता हलाखीला गेला त्याचं महत्व काही राहिलं नाही. तेवढी हलाखीची स्थिती कधी होते जो समर्थाचे मनीचे तुटे. म्हणजे काय तर सत्पुरुषाच्या लेखी आपण त्याच्या मनातनं उतरणं हे त्याची तुलना ते राज्यपद जाणं संपत्ती जाणं सगळे हलाखीची स्थिती येणं. त्यांना राज्यपदाचं महत्व सांगायचं नाहीये समर्थांना. आपल्याला राज्यपदाचं महत्व आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्या भाषेत आपल्याला पटण्यासाठी ते हे उदाहरण देत आहे. राज्यपदाचं महत्व समर्थांना सांगायचं नाहीये. ते सांगा की तेवढ्याच तोलाचं किंवा तितक्याच ग्रॅव्हिटीचं हे स्टेटमेंट आहे की समर्थाचे मनीचे तुटे की आपण आपल्या सद्गुरूच्या मनातनं आपण उतरता नाही का. असं जर झालं तर अदृष्ट खोटे माझं नशीब खोटं होईल. किती खोटं होईल की जणू काही माझं सर्वस्व हरपलं. राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. आणि पुढची ओवी बघा हे आता आपलं अनालिसिस आहे. हे जे आपण मी मगाशी म्हणलं ना की काही जण आता मी म्हणा की मला एवढ्या शब्दात सांगता येत नाही मला का पटत नाही ते आणि मी करत पण नाही. पण माझ्या मनात काय असतं मला कळतं ते म्हणतात हे परमार्थाला सगळ्यात घातक आहे. ते शिष्याचं जणू काही स्वगत समर्थ सांगतायत. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. असं तर कोणी म्हणत नाही मी देहाभिमान आहे मी माझ्या देहाचा अभिमान आहे असं पण वागताना कोणीच म्हणत नाही असं. पण वागणुकीत ज्या तऱ्हेनं म्हणतो की मी मनामध्ये ज्याला वाटतं की मी थोर वाटे म्हणी तो नव्हे ब्रह्मज्ञानी. मग पुढे काय म्हणले वस्तू भजन करीना असा मनुष्य जो आहे तो काय म्हणतो. हे आता ही 26वी ओवी आहे ना ती हा 25व्या ओवीत जे असा एक बद्ध म्हणा किंवा समज नसलेला साधक त्याच्या तोंडी ही ओवी घातली की हा मनुष्य काय म्हणतो देव कुठे म्हणतो भजन वस्तू म्हणजे परमात्मा. म्हणतो वस्तू कुठे म्हणते वस्तू काही भजन करत नाही वस्तू भजन करीन. आणि वस्तू ब्रह्म असंही म्हणत नाही की नको करू भजन असंही म्हणत नाही.
मग कशा उगाचच करायचं? तर समर्थ सांगतात ती तरी असं असं ज्याचे मनात विचार आहेत तरी जाणावी ती कल्पना दडून राहिली. म्हणजे काय? कुठली कल्पना दडून राहिली? की बरोबर आहे. आता टेक्निकली करेक्ट स्टेटमेंट आहे की भगवंत श्रीरामकरण आधीच म्हणले की तू एक मानवी रंक भजना तरी काय गेले. याचा अर्थ भगवंत म्हणत नाही भजन कर, भगवंतही म्हणत नाही तू भजन करू नको. पण अशा माणसाला हे समजत नाही यार, पण गुरु सांगत आहेत ना तू कर भजन. पण हा मला भजन करायचं नाहीये. मग मी काय म्हणतो, वस्तू भजन कर असं म्हणत नाही. वस्तू म्हणजे परमात्मा. न काही कर असं म्हणत नाही. तर समर्थ त्याचा अनालिसिस सांगतात. तरी जाणावी ती कल्पना. कुठली कल्पना? की मी थोर आहे ही कल्पना माझ्या मनात दडून आहे. ह्या पोटी मी हे स्टेटमेंट करत आहे की ते त्याला समर्थ देहाभिमानी म्हणतात. बघा तुम्ही नंतर पुन्हा या उभ्या वाचा, बघा तुम्हाला वेगळा अर्थ तुम्हाला काय आणखीन काही आहे का किंवा हा पटतो का आपण बघू, आपण चर्चा करू नंतर. पुढची ओवी बघतात, म्हणतात ना ते ज्ञान ना ते भजन उगाची आला देहाभिमान तेथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. तुझं काही नाही मिळालं, ज्ञान नाही भजन नाही, फक्त देहाभिमान तेवढा आहे. मग सांगतात आता समजुतीच्या स्वरात सांगतात, रागवणं संपलं वर का समर्थांचं, आता समजूत सांगतात. तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे. म्हणजे स्वानुभवाचं ज्ञान असतं ते चळत नाही, ते ढळत नाही. करी दुर्जनांचा संहार भक्तजनांचा आधार ऐसा हा चमत्कार रोकडा चाले. रोकडा म्हणजे कॅश हा शब्द येऊन गेलाय आधी की ह्याला तुला लोकांना असा वाटेल चमत्कार, पण हा कॅश व्यवहार आहे. म्हणजे असंच घडायचं की करी दुर्जनांचा संहार आणि भक्तजनांचा आधार. बघा ते त्या चीफ अकाउंटंट होते, तर भक्तजनांचा आधार कसा त्यांना आधार होता. मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासून जाते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते. हे अगदी समर्थांचं आत्मचरित्र ते सांगत आहेत आपल्याला. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून तुवा केले पाहिजे आधी. बघा रामदास स्वामींनी समर्थ शब्द रामाला उद्देशून वापरलाय. पण ते इतके ते रामचरणी लीन झाले की आता आपण समर्थ म्हटल्यानंतर आपल्याला समर्थ रामदास असं आपल्याला येत. आणि त्यांनी म्हटले या समर्थ दासबोधामध्ये समर्थ शब्द भगवंताला उद्देशून वापरलाय. मग ती ओवी खरी आहे की नाही? आता बघा त्यांच्या चरित्रामध्ये ही प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला आली की नाही की रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, आणि ह्या अनुभवाच्या जोरावर ते सांगतात म्हणून तुवा केले पाहिजे आधी. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटे ना प्रचित साक्षात्कारे नेमस्त. म्हणजे सहज विना प्रयास तुला, विना कष्ट तुला प्रत्यय येईल तो तू करून घे. रघुनाथ स्मरून कार्य करावे ते तात्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यंतर. की रघुनाथ भगवंताच्या चिंतनाने कार्य सुरू करावं ते तात्काळ सिद्ध पावते, आणि राम करता हे असावे अभ्यंतरी. म्हणजे कामाची सुरुवात होऊ करून ते शेवटपर्यंत करता राम हे जाणावे. करता राम मी नव्हे आपण, करता राम आहे मी करता नव्हे, ह्यालाच ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होय. इथे बघा हे समर्थ आपल्याला सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती यातला सूक्ष्म भेद समजून सांगत आहे. ते म्हणतात की काय की मी करता नाहीये. तर तुमच्यापैकी आता काही जण रमण महर्षींचं तुम्हाला त्याची ओवी, ही ओवी तर नाही श्लोक आहे माहिती ना, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किम परम कर्म तज्जडम. त्या कर्माला त्यांनी जड म्हटलंय.
आणि ते ईश्वरापासून आलेलं आहे. ते कर्म करणं ह्याचा आपण चॉईसेस आपण 3 क्लास पूर्वी बघितलंय. पण समर्थ काय म्हणतात की फळ देणारा न देणारा भगवंत आहे, कर्म जड आहे, हे लक्षात ठेवून ते करते पण सगुणाला अर्पण करायचं, म्हणजे आपण निर्गुणाला पोहोचतो. तर हे तर ते आपल्याला सिक्रेट सांगत आहेत, हे निर्गुण आणि सगुण भक्तीतला भेद. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, पतित पाहसी तरी आता शीघ्रची आहे. म्हणजे लगेच, असं काही नाही की खूप वेळ लागेल, काही मी माझं काही हातचं राखून सांगतोय असं नाहीये. पण मी करता ऐसे, आणि आता आपल्याला सगळ्यांना प्रत्यय आहेच की नाही, मी म्हणून होतं का काही नाही होत. मी करते, समर्थ तेच सांगतात बरं, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. ही ओवी तर आपला सगळ्यांचा अनुभव आहेच की नाही, पहिलं चरण. म्हणून याला उपाय पुढच्या वाक्यात सांगतायत, पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये, राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. बघा समर्थ आपल्याला किती वचन देत आहे की यशकीर्ती प्रताप, ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना. बघा ज्ञानाच्या बळावर तो शिष्य म्हणत होता की नाही, ज्ञान झालं मला, आता कशाला उपासना करू. म्हणजे ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाची या पतना पावो अभक्तपणे. देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तोची जाणे, अप्रमाणते श्लाघ्यवाणे नव्हेची की श्रेष्ठा. की बघा इथे समर्थांनी किती कठोर शब्दात या कडक ग्रे गंभीर शब्दात म्हणले की तू पतन पावशी. की ज्ञानबळे उपासनेला जर मी मानलं नाही तर तो पतन पावशी, किंवा अप्रमाणात श्लाघ्यवाणे, म्हणजे ते तुझं काय म्हणतात त्यात तुझं हित नाही, असं का बरं म्हणले समर्थ. तर त्याचं उत्तर असं आहे की असा एक श्लोक आहे की यो ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवम परिसेवते. ह्या श्लोकाच्या 4 ओळीतल्या ह्या पहिल्या 2 ओळींमध्ये शिष्याचं आतापर्यंत वर्णन केलंय की ध्रुव म्हणजे जे शाश्वत आहे, जे माझं लॉंग टर्म हिताचं आहे, किंवा कठोपनिषदामध्ये श्रेयस आहे, त्याला मी टाकलं परित्यज्य. आणि मग काय केलं, अध्रुवम परिसेवते, मला आळस आवडतो म्हणून मग म्हणतो पूजा नको. मग अशा माणसाचं काय होतं तर म्हणले ध्रुवाणी तस्य नश्यंती, म्हणजे असा माणसाला देव त्याला अवेलेबल होत नाही, कारण पूजाच नाही करत तर काय ते निष्ठा निर्भयता कुठून येणार. त्यामुळे ध्रुव गोष्ट म्हणजे सत्य गोष्ट किंवा शाश्वत गोष्ट त्याला मिळत नाही, आणि जे मिळतं ते अशाश्वतच असतं. अध्रुवम नष्टमेवच, जे मी नश्वर गोष्टीच्या मागे मागे लागतो ते नश्वरच आहेत. त्याच्यात जरी मी सक्सेसफुल झालो तरी मला काय मिळेल, नश्वर गोष्ट, अपुरी गोष्टच मिळेल. यो ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवम परिसेवते, ध्रुवाणी तस्य नश्यंती अध्रुवम नष्टमेवच. ते नष्टमेवपणे तेच समर्थ सांगतात पतन होते. मग आपली ऍटिट्यूड कशी असावी, देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. ही देहानी उपासना कधीच पाहिजे. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे मते स्वप्न जैसे. ही स्वप्न खोट आहे, पण त्या स्वप्न हे करत असताना ही सृष्टी स्वप्नासारखी आहे, पण हे राम भजनाने कळून येतं. आता ही माझी फक्त इन्फॉर्मेशन आहे. मग आता बघा, मिथ्या स्वप्न विवंचना तैसी हे सृष्टी रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळो आधी. तर बघा त्यांनी प्रश्न काय विचारला होता आधीच्या समाजाच्या शेवटी, दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून ते सत्य वाटते, ते सांगतात सत्य नाहीये. यामुळे दृश्य दिसत आहे पण ते सत्य नाहीये.
आणि हे मिथ्या स्वप्न दिसते खरं आहे, स्वप्न विवंचना आहे, तसं त्या दृष्टीने तू सृष्टीकडे बघ. तसं तर आधी सांगितलं. पण पण श्रोता कसा म्हणला की हो कळलं कळलं, सत्य नाहीये, मिथ्या आहे कळलं, आक्षेप झाला श्रोतयासी. मिथ्या आहे कळलं, पण मिथ्या आहे तरी मग ते दिसतं का? म्हणले याचे उत्तर पुढील समासी बोलिले असे. तर तिथे आपला 7वा समास तर संपला. तर बघा समर्थांनी हे 2 भागात त्याची केली. त्यांनी दिसतं का याचं उत्तर आधी नाही दिलं, कारण त्यांनी आधी काय केलं, मी जेव्हा म्हणतो की मला दिसतं त्याचा अर्थ त्यांनी सांगितलं, कारण का तुला दिसतं का, माझं लक्ष का जातं माहितीये का तिकडे, तर ते मला सत्य वाटतं, ते व्हॅल्यू मी त्याला देतो. जसं बघा आपण मॉलमध्ये जातो, कितीतरी गोष्टी असतात, त्या सगळ्यामध्ये आपलं लक्ष जातं का? नाही. आम्हाला जी गोष्टी आहे जे मनामध्ये, अरे ही गोष्ट सेलवर आली रे, खूप दिवस मी वाट बघत होतो, तर मला जे पाहिजे तिथे लक्ष जातं की नाही. मग ते मला खरं वाटतं, दुसऱ्या कोणाला दुसरं खरं वाटेल. तर ते व्हॅल्युएशन आहे ना, त्याचं व्हॅल्युएशन समर्थांनी आधी सांगितलं काय. मग म्हणे दिसतं का नाही ते आता आपण पुढे बघू. एक संत काय असतात माहितीये का, ते मुळातनं शंका दूर करतात. मला एक संतांचा संवाद आठवतो. एक संतांना ते अशा आपल्यासारखे असते, ते म्हणायचे, अहो तुम्ही इतकं सगळं ब्रह्म ब्रह्म सांगता, अनुभव येईल, राम खरा आहे, अनुभव माझ्या अनुभवाने सांगतो, पण आम्हाला पटत नाही ना, आम्ही संसार सोडत नाही, या संसार स्वप्नासारखा आहे, तो सुटायला पाहिजे. मग आम्हाला एकदा म्हणायचे ते झलक द्या की या देवाची, देव तुमचा कसा आहे ब्रह्म एकदा दाखवा की आम्हाला. तर संत म्हणायचे मी दाखवायला तयार आहे, पण मग तरी तुला ते मान्य नाही केलंस तर. नाही नाही म्हणे, मी मान्य करेन, एकदा मला तुम्ही झलक दाखवा, म्हणजे मला म्हणे. तेच त्यांनी सांगितलं की म्हणे ह्याच्यामध्ये बघा, हे कसं माझ्या बोलण्याच्या आतल्या खोलात जाऊन विचार करतात, जसं झाड समूळ उपटतात ना, तसं ती शंका समूळ निरसन करतात. ते काय म्हणले, मी जेव्हा असं म्हणतो की मला ब्रह्म दाखवा, रामदर्शन करवा, म्हणजे माझा संसार सुटे, याच्यामध्ये म्हणे म्हणे ते संत विचारायचे, याच्यामध्ये म्हणे सिद्धांत काय आहे? आम्ही म्हणायचो कुठला सिद्धांत, काय याच्यात काय सिद्धांत आहे? म्हणे याच्यात सिद्धांत आहे. म्हणे काय आहे? की म्हणे तुला काही दिसलं आणि ते पटलं की तू सोडशील किंवा त्याप्रमाणे वर्तन तुझं करशील, हा सिद्धांत आहे याच्यामध्ये. म्हणूनच तू म्हणलास ना म्हणे की मला एकदा ब्रह्म दाखव म्हणजे मी पकडेल. मग म्हणे सध्या तुला संसार खोटा आहे, तुला संसारातून त्रास होतोय, हे दिसतंय की नाही, पटतंय की नाही? हो पटतंय. मग म्हणे तू कुठे सोडतोयस? सध्या संसारातनं ठास होतोय हे पटतंय, दिसतोय संसार खोट आहे पटतंय, आतापर्यंत जे जे केलं ते सुख सुख म्हणत आहे, दुःख कोणी आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. हा, असं आहे. मग ते सोडायला तयार आहेस का? मग म्हणे मी तुला ब्रह्म दाखवलं, ते एकदा पाहून म्हणलं हा छान आहे, पण तर म्हणे मग असं नको म्हणे. ठीक आहे, तर आपण आता इथे थांबू, आणि आपल्याला अजून आहे 10-15 मिनिटं. तर मध्ये मी प्रार्थना म्हणतो आणि मग आपण आणखीनही विचार करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.